तेल आणि आपलं लाल तिखट घालून आम्ही भाकरी बरोबर खातो. तुम्हाला जसं आवडतंय तसं तुम्ही बघा, पण खूप छान लागतं. हे आहे आंबाड्याची भाजी. हे असं निवडून घ्यायचं पहिला. हे बघा असे निवडून घ्यायचं. आम्ही आंबाड्याची भाजी निवडून घेतलेलं होतो. आता बघा ह्याच्यामध्ये मी घालून घेणार आहे पातेल्यामध्ये. 1 तांब्या पाणी घालणार आहे. आधी शिजवून हे पाणी शिजवून ओतून घेणार आहे. हे शिजल्यानंतर ओतून घेणार आहे. ओतून घेतल्यावर परत आणि ते पाणी घालून 2 वेळा असं ओतून घ्यायचं. मग नंतर आणि शिजायला ठेवायचं. आता हे उकळी आलेले आहे. ह्याच्यामध्ये आपण हे पाणी सगळं काढून घेऊ आणि परत थंड पाणी घालून हे पाणी ओतून घेऊ. परत आणि शिजायला ठेवूया. इथे मी पाणी ओतून हे ठेवून घेतलेले आहे. ह्याच्यामध्ये शेंगदाणे घेतलेले आहे. हे आपलं मक्याचं कण्या आहे. कण्या नसलं तर तांदूळ भात पण घालू शकता तुम्ही. तांदूळ घालू शकता शिजताना. आणि एवढं मी हरभरा डाळ घेतलेली आहे. पहिला मी इथं शेंगदाणे घेतलेले आहे, हरभरा डाळ घेतलेले आहे, मी कण्या घेतलेले आहे. एवढं थोडंसं उगाच चिमटभर हळद टाकते. हळदीमुळे छान असं स्वाद येतो. चवीनुसार मीठ टाकली आहे. हे एवढं आपण आधी शिजवून घेऊया. पाणी टाकलेले अर्धा तांब्या. आता आपण हे शिजवून घेऊया. तर मी इथं लसणाचे पाकळ्या घेतले 5-7 हे आंबाड्याच्या भाजीमध्ये घालायला. हे बघा आंबाड्याचा असं शिजलेला आहे आंबाड्याची भाजी. हे आंबाडा आणि आपलं ज्वारीची भाकरी मस्त लागतात. इथं जिरा आणि लसणाची पाकळी घेतलेली आहे मी. चेचून घेतली. कच्चाच ह्याच्यामध्ये टाकायचं. त्यामध्ये टाकले मी. हे सगळं एकजीव करून घ्यायचं. हे बघा खूप छान लागतं आंबाडीची भाजी. तुम्ही पण करून बघा. चला तर बाय बाय.